म्हणून जाऊया मॅच कडेच. HM साऊंडचं देखील कौतुक करेन. आज जबरदस्त साऊंड सिस्टम. मृणाल म्हात्रे यांचे बंधू नयन म्हात्रे. जाऊया या मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. सेमी फायनलचा मॅच, विशाल आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आत. पहिला बॉल इथे मात्र वाईडचा इशारा. सूरज आहे स्ट्राईकला. अनिकेत चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि उमेलमान टीम जुचंद्र नगरीमध्ये आपली ट्रॉफी शोधतोय. काय आज तो दिवस आहे ट्रॉफी घेऊन जाण्याचा, की साई माऊली बोरिवली भरपूर दिवसांची वाट पाहिले आणि आज मात्र प्रत्येक टीमची वाट लावण्याकरता रेडी आहे. दोन्ही टीम ज्या आहेत ना ट्रॉफीच्या शोधामध्ये आहे. जुचंद्र नगरीमध्ये प्रत्येकाला वाटते की एक ट्रॉफी आपल्याही नावावर राहावी. बरेच दिवस पाहिले तर बरेच असोसिएशन आहेत म्हणून बाहेरचे संघ येत नाही. आज सानेगुरुजी चषकामध्ये या संघांना प्रवेश दिलाय आणि बॉल कट होऊन सरळ बाहेर निघतोय. या गोलंदाजी खासियत आहे. अनिकेत जरूर तो वाईट बॉल टाकेल परंतु स्वतःला आणि संघाला नेहमी कमबॅक करून देणारा हा गोलंदाज आहे. उमेलमान टीम पाहिला आपण जर चांगला कॉम्बिनेशन या संघाचा. उमेलमान गावाचे भरपूर सारे प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता समोरच्या दिशेने उडवलंय बॉलला आणि समोरच्या दिशेनेच ओव्हर दी लॉंग ऑफ एरिया आणखीन एक येतोय पहिला या मॅचचा षटकार. मोठमोठ्या चॅनलसाठी त्यांना आमंत्रण येत असते परंतु त्यांनी सांगितले पहिला प्राधान्य जुचंद्र टेनिस क्रिकेटला, JTC ला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल इन टू द गॅप. दिल मांगे मोर, वेलकम फोर, चौकार. सध्या जर पाहिलं हा फटका पाहिला ना तर जबरदस्त गॅप मधून बरोबर हा चौकार येतोय. अनिकेत सध्या तरी 12 धावा खर्च करतोय 3 बॉल मध्ये. पुढचा बॉल आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स. आणखीन एक धूम धडाका, आणखीन एक साने गुरुजी चषक, चौकार. लास्ट उतरणारा प्लेयर इथे ठेवा. अभिषेक आलाय. समोरच्या टीमचा एक्स्ट्रा मेंबर मग ऑब्जेक्शन घेतो, मग वादविवाद होतात. म्हणून तुम्हाला सातत्याने सांगत असतो की इकडे या, जो लेट उतरत असेल किंवा आउट झालेला बॅटर. अभिषेक भारद्वाज आलाय. 16 धाबा 1 विकेट. मुंबई नगरीमध्ये आपण पाहत असतो बाहेरून नावं सांगतात पण इथे डिसिप्लिन आहे. जुचंद्र नगरीमध्ये लाईव्ह स्पर्धा खेळतोय आपण. 5 बॉल 16 धाबा 1 विकेट. आता ऑफ स्टंपच्या जर पाहिलं वाईड लाईन क्रॉस केली, वाईट बॉलचा सिग्नल आलाय. जबरदस्त अंपायरिंग राहिलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक अंपायरने आपला रोल चांगल्या पद्धतीने अदा केलाय परंतु कौतुक करेन ललितजी भोईर बंड्या सरांचं, काय अंपायरिंग केलंय. 5 बॉल ऑल ओव्हर फुल टॉस. आतमध्ये बॉल आलाय की नाही, येस डेफिनेटली आहे. पाहिलं गेलं तर ओव्हर झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 17 धावा. 17 म्हणजे क्रिकेटमध्ये खतरा. आणि उमेलमान संघाचा कोणता गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवरती येईल. अनिकेतच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात.
चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे. युट्यूबला देखील चांगला प्रतिसाद. 22,000 प्लस सबस्क्रायबर वाढलेत JTC लाईव्हचे. आणि मोठमोठ्या स्पर्धा सध्या येणाऱ्या आपण पाहणार आहात JTC लाईव्ह वरती देखील. 1 ओव्हर 17 धावा, त्या धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. बॉलिंग मार्क वरती करण आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. करणकडे अनुभव आहे, जरी त्याला मार पडला तरी तो कमबॅक करतोय. आणि 3 बॉल त्याचे फार इंटरेस्टिंग राहिले. पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 7, 3 बॉल मध्ये 8. त्याच्यानंतर केलेला कमबॅक करणने. अनुभव, एक्सपिरियन्स, सर्व गुण संपन्न असा हा गोलंदाज विशाल आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये अभिषेकला उतरवलंय. अजयच्या ऐवजी अभिषेकला पाठवलंय या मॅच मध्ये. करणचा पहिला बॉल. आणि यावेळी हेलिकॉप्टर फटका, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग, एफड अप्रतिम. आणि इथे पाहिलं तर प्रेक्षकांनी इशारा केलाय, मलिंगा क्या आहे. मलिंगा आहे तिथे. मलिंगा काय आहे. वाकीपाड्याचे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांनी इशारा केलाय. बघूया रिप्ले मध्ये देखील आपण चेक करतोयच. अप्रतिम उडी मारली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डेफिनेटली षटकार. 6 धावा. 6 या धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 23 धावा. थँक्यू मलिंगा. हाफ ट्रॅकर, हाफ अँड पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. हाफ पॉली आणि हाफ पॉलीला सोडणार नाही आहे. इथे मात्र पुलचा पटका षटकार येतोय. टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल धावा 29 धावा. उमेदमान टीम जास्त मीटिंग करू नका प्लीज. तुमच्याकरता मॅच इम्पॉर्टंट आहे, आम्ही देखील समजतोय. सेमीफायनलचा मॅच आहे. सध्या आयोजकांकरता टाइम महत्वाचा आहे. 2 बॉल 29 धावा. बॉलिंग मार्क वरती करण आहे. 2 षटकार आले. मी म्हटलंय की करणचे 2 ते 3 बॉल खराब पडलेत, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. काय या मॅच मध्ये आता कमबॅक तो करेल. इथे पाहिलं तर लॉंग ऑनला बॉल गेला. फिल्डर आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून अभिषेकला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉल 30 धावा, 2 विकेट. बॅटिंग करत असताना साई माऊली बोरीवली हा संघ. न्यू बॅटर लवकर जा. सर्वांना माहिती आहे की अजय रांजणे जाईल मैदानाच्या आतमध्ये. अजय आपण क्विक जा. अजयने देखील अनेक टेनिस बॉलच्या स्पर्धा खेळल्यात. अनेक वेळा आयकॉन प्लेअर देखील पाहिले आपण आणि अनेक टुर्नामेंट गाजवलाय. याही स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला पाहिलाय. 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर आहे. सध्या लेट आलाय. लेट पण थेट आलाय का मैदानाच्या आत. अजय उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा, 3 बॉल. बॉलिंग मार्क वरती करण. मी म्हटलंय करणचे 2-3 बॉल खराब जातात, त्यानंतर कमबॅक. इथून आता करणने देखील कमबॅक केलाय. धावा तो रोकेल का या मॅच मध्ये, की विशाल पुन्हा एकदा नावाप्रमाणे काम सध्या तो करतोय का, हा प्रश्नचिन्ह. आडव्या बॅटने खेळलेला फटका. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. डीप मधून फिल्डर पुढे येईल. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रगलिंग, थोडस स्ट्रगलिंग होते. पापणी लवते ना लवते लगेच दोघांमध्ये आखो आखो में इशारा. आणि इथे या 2 धावा कंप्लीट. 4 बॉल 32 धावा, 2 विकेट. NM चॅम्पियनचा कॅप्टन आलाय का. निशान मात्रे वेलकम. अगोदरच या ठिकाणी उपस्थित आहेत. NM चॅम्पियन इंडिया जर्सी मध्ये आणि मात्रे ब्रदर्स तिथे आपल्याला तो सिम्बॉल देखील पाहायला मिळतोय. काल साने गुरुजी देखील मात्रे ब्रदर्स ब्रँडची टी शर्ट घातली. जे घोरसाई टेंबिवली, त्याच्यानंतर साने गुरुजी, मग आता NM चॅम्पियननी त्याही रेसमध्ये आपलं नाव कोरलंय. इनसाइड आउट कोण खेळलेला फटका. एक्स्ट्रा कव्हरला गेला. डीप मध्ये फिल्डर येतोय. पाहत राहील, पाहतच राहावा इतका देखणा फटका खेळलाय. चौकार. 36 धावा, 5 बॉल. 36 धावा, 5 बॉल. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. 2 ओव्हरचा मॅच.
टाइमपास भरपूर झाला, नाही तर इथे 3-3 ओव्हर मॅच असत्या. आडव्या बॅटने खेळलाय, स्वतः गोलंदाज देखील चेंडूच्या मागे जातोय. मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल. एक धाव कंप्लीट, ॲक्युरेट फेकी पाहिजे. रनआउटची संधी, रनआउट गेलाय. टोटल झाले 37-38चं आव्हान सामोरं ठेवलंय. चला बोरिवली टीम मैदानाचा ताबा घ्या, क्विक फास्ट, लगेच जा, धावत जा प्लीज. श्रेयश, आपल्या खेळाडूंना आपण अगोदरच सूचना करा की कोणताही टाइमपास होणार नाही, जेणेकरून तुम्हाला देखील फायनल मॅचचा आनंद जास्तीत जास्त ओव्हरचा घेता येईल जर जिंकलात तर. म्हणून या क्षणाला टाइम महत्वाचा आहे आणि बॅटिंगवाली टीम उमेलवान, फायनल मॅच चांगल्या ओव्हरचा पाहिजे तर लवकर मॅच फिनिश करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. म्हणून आपण त्वरित आपले बॅटर पाठवायचे आहेत. 12 बॉल आणि जिंकायला हव्यात टोटल 38 धावा. 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पाये आमचे जवळचे मित्र निशांतजी पाटील सरांचा. थँक्यू. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. सलामीची जोडी मैदानावरती उमेदवार संघ आपण दाखल करायची आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अमित हा फलंदाज आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं धीरज हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला 38 धावांचं टार्गेट पहिल्या डावामध्ये 37 धावा बनवल्या. 38 धावांचं टार्गेट. साई माऊली बोरिवली संघ टीम हडल करू नका, भरपूर जास्त वेळ झालेला आहे, तुम्ही टीम हडल करतायत. लगेच फिल्डिंग सेटअप करा. शैलेंद्र 6:33 झालेले आहेत. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, फायनलचा सामना. त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. हा सेमीफायनलचा सामना आपण खेळवतोय. 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने सेमीफायनलचा सामना जिंकण्यासाठी पद्मावती उमेलमान या टीमला या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय केसी आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अमितला तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग अमितने आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, तोच फलंदाज अमित. परंतु इथून जर पाहिलं तर मोठं टार्गेट आहे. 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत पद्मावती उमेलमान या टीमला. चला अजय केसी, सर्व करू नका, लगेच बॉलिंग ट्रॅकवरती आपण या. तुम्ही वेळ घेताय, यानंतर फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. सो प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला अजय केसी. स्ट्रायकिंग एंड वरती अमितला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल, हा प्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आपल्यास विनंती करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार. या मॅच मध्ये अमितच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड फटका, पुलचा फटका, भव्य स्वागत केलंय अजय केसीचं. कमालीचा स्ट्रोक. वसई विरार महानगरपालिकेचे सहआयुक्त आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस जर पाहिलं तर ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. आणखी 30 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 2 षटकांचा हा सामना आपण खेळवतोय. सेमीफायनलचा सामना. पहिल्या डावामध्ये साई माऊली बोरिवली संघाने 37 धावा बनवल्या. इथे 38 धावांचा टार्गेट आहे पद्मावती उमेलमान या टीम समोर. अमित चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न त्याचाही राहिलाय. अजय केसी बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज, परंतु फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आहे. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये गेला होता. इथे सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा सामना एनएम चॅम्पियन निशांत मात्रे यांचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. फायनल मध्ये जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली होती आणि साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाचा पराभव सेमीफायनलच्या मॅच मध्ये केला होता एनएम चॅम्पियनने. आणि खऱ्या अर्थानं फायनलचा सामना देखील आपण थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवणार आहोत. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती अजय केसी आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूवरती त्यांनी 9 धावा खर्च केल्यात. इथून विकेट घ्याव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला धीरज, फुल टच बॉल आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धीरजच्या बॅट मधून आलाय षटकार. वॉट अ शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळाला.
फुलटॉस चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू थँक्यू थँक्यू. साईमाऊली बोरिवली संघ लगेच फिल्डिंग सेटअप करा. विनयन कंपनी लगेच फिल्डिंग सेटअप करा. भरपूर जास्त वेळ करताय. मॅच बॉल आलाय, लगेच आपण घ्या, लगेच सामन्याला सुरुवात करा. संघाची धावसंख्या 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा बनवल्यात. उमेदमान संघाने चांगली सुरुवात केली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अमित आक्रमक झालेत, परंतु धीरजी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून देखील मोठा फटका आला या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळी चांगला चेंडू. यष्टिरक्षकांनी मिस्टेक केली आहे. वेगात टाकला होता, भरपूर वेगात होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल मिळाली आणि ती बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आपल्या व्यासपीठावरती वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप खूप आभार. खूप चांगलं सहकार्य आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. हो यावेळेस देखील खोलवटापणे चेंडू होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर मिस्टेक करतायत आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. जाईल का? हो गेलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार या मॅच मध्ये. खराब फिल्डिंग ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी फिल्डर अजय होते, खाली वाकलेच नाही आणि खऱ्या अर्थाने त्याला चेंडू बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना स्लॉपी वर्क, अगदी स्लॉपी वर्क पाहायला मिळालं अजयांच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. सामना अजून संपलेला नाही आहे. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. चला बोरिवली संघ फिल्डिंग सेटअप करा. का थांबले तुम्ही? लगेच फिल्डिंग सेटअप करा. जास्तीचा वेळ खर्च होतोय. यानंतर देखील फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. बोरिवली संघ बॉलिंग ट्रॅक वरती अजय. ज्या अजयच्या माध्यमातून मिस्टेक झाली, ज्या अजयने स्लॉपी वर्क केलं फिल्डिंग करत असताना, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. इथून सामना जिंकण्यासाठी उमेदवार संघाला 3 मोठे फटके हवेत, 3 षटकार हवेत. परंतु इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी जर करावी लागेल साई माऊली बोरिवली टीमला. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती धीरज या फलंदाजाला तुम्ही पाहताय. बोरिवली संघ भरपूर टाइमपास करताय. तुम्हाला तरी समजायला पाहिजे. भरपूर वेळ घेताय तुम्ही. अंधुक प्रकाश झाला मैदानावरती, संधी प्रकाश झालेला आहे, तरी देखील तुम्ही वेळ घेताय. दिस इज नॉट क्रिकेट. फास्ट खेळा मित्रांनो. या स्पर्धेच्या एंडिंगला अशा प्रकारच्या सूचना देणं चुकीचं आहे. लगेच सुरुवात करा सामन्याला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस आपल्या करूता पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः अजय यावेळेस चेंडूच्या खाली. इथे मिस्टेक झालेली नाहीये. झेल कंप्लीट केलाय. फलंदाजाला बाद केलंय. समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं पूल करायचा होता. धीरजचा फटका फसला आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल अजयने टिपलाय. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट मिळाली आहे. धीरजला बाद केलं. चला बॅटर बी फास्ट. फलंदाज मैदानावरती लवकर येऊ द्या. उमेदवार संघ यानंतर फायनलचा सामना तुम्हा दोघांपैकी एकाला खेळायचा आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज दिप्तेश मैदानावरती दाखल झालाय. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अजय बापूने कमबॅक केलं या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी करतायत. खऱ्या अर्थानं 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अजय बापूला तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील बाउन्सर होता. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का. सलगचा दुसरा धक्का. सातत्याने फलंदाज बाद होतोय. इथेही बाउन्सरचा वापर केलाय. पूल करण्याचा प्रयत्न. दिप्तेश माघारी परतलेत. सलग 2 विकेट घेतलेत. विकेट हॅट्रिक वरती आहेत अजय या मॅच मध्ये. विकेट घ्यावी लागेल आणखीन. आणि इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय कामगिरी केली. अजय बॅटिंग करत असताना देखील प्रभावित करतायत. अजय गोलंदाजी करताना देखील प्रभावित करतायत. फिल्डिंग करत असताना अजयने फारसं प्रभावित केलेलं नाही आहे, परंतु बॅटिंग आणि गोलंदाजी कमालीची अजय यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे.
येणारे 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज समीर आलाय. समीरसाठी या चेंडू आणि इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. समीरचा फटका फसलाय. फिल्डर पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. इथे एकच धाव. पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय उमेदमान संघ. समीकरण जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील. परंतु अमित जोपर्यंत मैदानावरती आहेत ना तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत हा सामना संपणार नाही. रवले पायी रण मैदानी हा पठ्ठ्या असाच सामना सोडणार नाही. अमितला येथून 3 चेंडूवरती 17 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. 3 चेंडू 17 धावा. 17 धावा 3 चेंडू. एका बाजूला उमेदमान वसईचा संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये साई माऊली बोरिवली संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ घेताय मित्रांनो, वेळ घेताय प्लीज. किती विनंती करायच्या मित्रांनो, लगेच सामन्याला सुरुवात करा. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बोरिवली संघ भरपूर जास्त वेळ घेतोय या स्पर्धेमध्ये. अगदी पहिल्या सामन्यापासून तुम्ही वेळ घेतलाय. आयोजन कमिटी सूचना देतात या ठिकाणी. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 धावा. समीकरण बदललंय. येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अमितला इथून 3 मोठे फटके खेळायचे त्या मॅच मध्ये. गोलंदाज अजय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. हो, खोलवर टप्प्याला चेंडू. चांगला ऑफ ड्रॉईचा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 चौकार. फलंदाज अमितच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. खोलवर टप्प्याला चेंडू होता. खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला. मिड ऑफच्या डोक्यावरून केले. त्या ठिकाणी लॉंग ऑफ होते. लॉंग ऑफला बीट करत असताना वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये ज्या फटक्याची आवश्यकता होती ना तोच फटका अमितच्या बॅट मधून आलाय. येणारे 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 12 धावा. कोण जिंकेला सामना अगदी पाहावा लागेल, कारण 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. व्हॉट अ मॅच. काय फटका सजवलाय. अमित आज चर्चेमध्ये राहिलेत आणि त्यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी खराब चेंडू होता. फुल टॉस बॉल होता आणि इथून जर पाहिलं तर मोठा फटका. येणारे 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल सामना. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. एका बाजूला उमेदमान संघ आणि एका बाजूला संघ तुम्ही पाहताय साई माऊली बोरिवली. सामना काय रंगला. मी मगाशी देखील उल्लेख केला, अमित जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत सामना संपणार नाही. मैदानावरती पाय रोवलेत या पठ्ठ्याने. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो, यावेळेस चांगला चेंडू टाकला, परंतु पंचाने नो बॉल घोषित केलाय. हो, काय घडलंय. या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरे पंच या पंचाला पंच लवकर या. आपण स्वतः यायचंय. मॅचच्या क्रुशियल मोमेंटला या ठिकाणी जर पाहिलं तर महत्वाचा निर्णय आहे.
सेटअप करा. ऑनफिल्ड डिसिजन असेल, ऑनफिल्ड डिसिजन लगेच फिल्डिंग सेटअप करा. चला चला लगेच चला. दोन्ही संघाचा आम्ही खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. साई माऊली बोरिवली संघ आपण फिल्डिंग सेटअप करा. पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलेला आहे. चला फिल्डिंग सेटअप करा साई माऊली बोरिवली संघ. अजय बाबू खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगला चेंडू टाकावा लागेल. इथून महत्वाच्या क्षणाला त्याच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग अमितने केली आहे या मॅच मध्ये. कमबॅक केलाय अमितने. मोठे फटके सजवलेत, षटकार चौकार आलेत. मॅचच्या शेवटच्या चरणामध्ये जर पाहिलं तर अफलातून बॅटिंग अमित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. एक चेंडू 5 धावा. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. लगेच सामन्याला सुरुवात आपण करतोय. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एला अमितला तुम्ही पाहताय. आणि ते सामना जिंकलेला आहे साई माऊली बोरिवली संघाने. अभिनंदन अभिनंदन. साई माऊली बोरिवली संघ काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि ते सामना जिंकलाय साई माऊली बोरिवली संघाने. या संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी NM चॅम्पियन संघाचा कॅप्टन आलेला आहे. आपण लगेच टॉस करतोय फायनलचा सामना. चला या लगेच या दोन्ही संघाचे कॅप्टन. साई माऊली बोरिवली संघाचे कॅप्टन आपण या लगेच. विशाल इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी.